नमस्कार मंडळी, माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये परत एकदा आपलं सगळ्यांचं स्वागत आहे. मंडळी, हे जे मी तुम्हाला चित्र दाखवलं आहे कापलेल्या फांद्यांचं, त्याहून तुम्हाला थोडी आयडिया आलीच असेल की मी हे चित्र का टाकलं. फोटो म्हणजे काल आमच्याकडे असाच गार्डनमध्ये माळी आला होता आणि त्याने झाडांची छाटणी केली आणि मग त्या छाटणी करता करता माझ्या मनामध्ये विचार आला की अरे, आपण नुसती झाडांची छाटणी करायला पाहिजे का? नाही. हां, झाडांची छाटणी आवश्यक आहे झाडांच्या वाढीसाठी, की अनावश्यक फांद्या इकडे तिकडे जर वाढल्या तर झाड शिस्तीत पण दिसत नाही आणि झाडाला ताकद मिळत नाही. त्याची ताकद अशी इकडे तिकडे वेस्ट होते आणि म्हणून मग इतरत्र फुटलेल्या फांद्या नीट कापल्या तर झाड अगदी शिस्तीत वाढतं आणि जोमाने वाढतं आणि त्याला नवीन पालवी चांगली म्हणजे टॉनिक घेऊन ते जसं येतं झाड, हेल्दी झाड तयार होतं. मंडळी, माणसाच्या मनाचं पण तसंच आहे. माणसाच्या मनामध्ये इतके विचित्र विचित्र विचार येऊन ते वाकडे तिकडे विचार वाढले तर मग माणसाच्या मनाची स्थिती कशी होते? त्या अवास्तव वाढलेल्या झाडासारखीच होईल आणि मग त्या झाडाचा आपल्याला राग येतो. बघा, अरे हे झाड कसं आहे, मध्ये मध्ये फांद्या येतात, तोडून टाका. पण फांद्या झाडाच्या तोडणं वेगळी गोष्ट आहे आणि हळूहळू एखाद्या रोपाला छान छाटणी करून व्यवस्थित जिथे पाहिजे तिथे करून जर ते झाड वाढवलं तर ते किती सुंदर दिसतं. त्याचप्रमाणे आपल्या मनाचं आहे. आपण तेव्हाच एक मनाला सवय लावली की बा नाही, नको ते विचार मनात येऊच द्यायचे नाही, त्याची छाटणी पटकन केली पाहिजे. म्हणजे मग आपलं सशक्त मन तयार होईल की निगेटिव्ह विचार आतमध्ये येणारच नाही. निगेटिव्ह विचार मनात आले नाही तर मग पॉझिटिव्ह करत करत आपलं मन इतकं सशक्त होतं की लोकांना आपल्याकडे पाहिलं कीच पॉझिटिव्ह वाटायला लागतं. तुम्ही बघा, एखाद्या माणसाचा ऑरा इतका निगेटिव्ह असतो की तो दूरून दिसला तरी आपल्याला वाटतं नको बाबा, कारण त्याच्या मनामध्ये अनावश्यक विचारांचीच घालमेल चालू असते आणि मग अनावश्यक विचारांची घालमेल चालू झाली की तो नको त्या गोष्टीमध्ये लक्ष घालतो आणि आवश्यक गोष्टी विसरतो आणि मग त्याला चीड येते, स्वतःची चीड येते, समोरच्या परिस्थितीची चीड येते. आणि ह्या सगळ्या गोष्टींसाठी विचारांची छाटणी हा शब्द मला खूपच काल आवडला की छाटणी कशी करायला पाहिजे, विचारांची छाटणी अशी. आणि त्यासाठी तुम्हाला मी उपाय सांगितलेच आहे की नामस्मरण हा सगळ्यात उत्तम उपाय आहे की आपलं मन एका जागी स्थैर्य प्राप्त व्हायला त्याला मदत होते. आपण नामकरण म्हणजे नाम जपत राहिलो की तर दुसरे तर डिस्टर्ब करायला भरपूर आहेत. टी व्ही आहे, मोबाईल आहे, रेडिओ आहे, गाणे आहेत. पण आपण आपल्याला किती डिस्टर्ब करायचं हे आपल्या स्वतःच्या मनावर पाहिजे. त्याचप्रमाणे नातेसंबंधांचं पण आहे की नातेसंबंध कोणाशी किती कसे वाढवायचे ह्याची सुद्धा आपण छाटणी करायला शिकलं पाहिजे. नको त्या लोकांना आपण जर जवळ केलं तर म्हणतात ना, व्यसनेषु सख्यम समानशीले व्यसनेषु सख्यम, की जर तुमचं कॅरेक्टर जसं असेल तशा लोकांशी तुम्ही मैत्री करता. आपण जर सात्विक आणि धार्मिक विचाराचे असू तर आपली मैत्री त्याच लोकांशी जमते. आपण काही कुठल्या परक्या जातीच्या किंवा दुसऱ्या लोकांच्या मनामध्ये घर करायला जात नाही किंवा मैत्री करायला जात नाही. आपण आपल्या समान, हां चला आपण जायचं आहे का इकडे, हां चला आपण जाऊ असं म्हणतो. म्हणजेच काय आहे की नातेसंबंधांची सुद्धा छाटणी करणं आवश्यक आहे की कोणाशी किती संबंध ठेवायचा. हां, समाजात राहायचं आहे, जगात राहायचं आहे, ऑफिसमध्ये वगैरे सगळीकडे तुम्हाला प्रत्येक ठिकाणी संबंध ठेवावेच लागतात. एकमेकांशी संबंध तोडून चालत नाही. पण ते किती वाढू द्यायचे? जसे झाडाला आपण एवढा कोंब वाढू देतो तर तो कापला की तरी त्याला परत छोटीशी फांदी येते आणि ती छोटी छोटी त्या साईडनीच वाढत जाते. मग जशी कापली आहे तशी अशी पसरत नाही जाते झाड, म्हणजे आवाज अस्ताव्यस्त होत नाही. तसंच आपल्या मनाच्या विचारांचं आणि नातेसंबंधांचं पण अस्ताव्यस्तपणा आपण आपल्या हातानेच कंट्रोल करू शकतो. त्यालाच मी छाटणी नाव दिलेलं आहे. कसं वाटलं ते बघा आणि मग मला सांगाल. आवडलं असेल तर लाईक करा, सबस्क्राईब कराल. नमस्कार.